नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे चाटोरे येथील आमचे मित्र आहेत दिगंबर जाधव यांच्या प्लॉटवरती. तर यांनी कशा पद्धतीने इकोला ट्रीटमेंट घेतलं आहे, गेले किती वर्षापासून ते वापर करतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील. त्याच्याचबरोबर ते स्वतः एक दुकानदार आहेत, तर ते आज आपल्याला माहिती देतील की कशा पद्धतीने ते वापर करतात. तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव दिगंबर नंदू जाधव, राहणार चाटोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आपली लागवड कधीची आहे? माझी लागवड 1 जानेवारीची लागवड आहे ती. 1 जानेवारी. हो. 1 जानेवारी 2026. बरं, लागवडीपासून तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट केलं या प्लॉटला? लागवडीपासून पहिल्यापासून पूर्ण इकोलाची ट्रीटमेंट घेतली. बेसलोस असो, तुमचं ड्रिंचिंग असो किंवा स्प्रे असो, पहिल्यापासून पूर्ण इकोलाचं शेड्यूल फॉलो केलं. इकोलाचे शेड्यूल फॉलो करताना कोणती औषधं जास्त तुम्ही म्हणजे प्रेफर केली, तर कोणत्या औषधाबद्दल काय सांगाल? आता इकोलाची ट्रीटमेंट घेत असताना पहिल्यापासून ड्रिंचिंग असो, तर पहिले इकोला रूट असो ड्रिंचिंगला, गोल्डन सायकॉन, जुलवा असो, परत इकोझाईम, इकोमिक्स कॉम्बी, मॅजेस्टिक, फास्ट्रिक, 3 स्टार, हायर F1, F2, F3 या रेंज खालून ड्रिपनं किंवा ड्रिंचिंगनं केल्या. तसं वरून स्प्रेला थ्रिप्स आणि माईटसाठी किंवा व्हायरससाठी स्पायडर प्लस, इकोस्ट्रोम, जेट सुरक्षा, हाटेला प्लस याचे कीटकनाशक कॉम्बिनेशन देऊन वरून स्प्रेसाठी घेतले. काय बेनिफिट वाटला? तुम्ही दरवर्षी करत होता, किती वर्षापासून इकोला सोबत जोडलाय तुम्ही? आता मी माझं सध्या शिमलाचं 11 वर्ष आहे. मी मागच्या 2 वर्षापासून युक्लासोबत 100% काम केलं आहे. मागच्या वर्षी माझा प्लॉट मी 9 महिने चालवला, 9-9.5 महिने चालवला. नंतर बी चालला असता, पण पावसा कारणामुळे तो उपटून टाकावा लागला. 9.5 महिन्यामध्ये मी कम से कम 5,500 ते 6,000 कॅरेट काढले. त्याच्यामध्ये एक 100 कॅरेटसुद्धा पूर्ण खाडा काढला नाही, पण पूर्ण 9 महिन्यामध्ये हाय तोच माल कुडायचा, घेऊन जायचा. ते कसं शक्य झालं? तर मी 100% इकोला शेड्यूल फॉलो केलं. त्याच्यामध्ये तुमचं स्पायडर प्लस असो किंवा इकोस्ट्रोम असो, जेट सुरक्षा असो, हाटेला प्लस असो, पूर्ण यांचं कीटकनाशकांसोबत स्प्रे करून त्यांचं शेड्यूल फॉलो केलं आणि माल 100% चांगला क्वालिटी आणि मार्केटमध्ये बी चांगलाच विकला गेला. चमक असो, क्वालिटी असतो, मला शायनिंग हे 100% निघालं. पण यावर्षी बी तेच फॉलो केलं की यावर्षी बी आपल्याला पूर्ण इकोला शेड्यूल फॉलो करायचं. यावर्षी पहिल्यापासून चालू केलं, तर आजपर्यंत आपला माल चांगल्यापैकी निघाला. अजून बी कुठं मला प्रॉब्लेम नाही. आज बी तोडा चालू आहे, खोडायचा आणि तसंच मार्केट घेऊन जायचा. आता जे लोक म्हणतात की बाबा कॉस्टिंग जास्त आहे, तर त्याच्यावर काय करता येईल? काय कॉस्टिंगचं सगळ्यात महत्त्वाचा विषय असा का तुमचं कॉस्टिंग समजा एकरामध्ये 300 कॅरेट जर निघत असेल, तर 300 कॅरेट जर चांगले निघले तर ती कॉस्टिंग तिथे तुमची लेवल होती. पण त्या 300 मधले जर 100 कॅरेट तुमचे खाडा निघला तर तिथं तुमचा लॉस आहे. तर ते 100 कॅरेट खाडा काढण्यापेक्षा 100 कॅरेट चांगले काढा, ती कॉस्टिंग तुमची तिथे कव्हर होईल आणि माल बी चांगला निघेल आणि झाड बी चांगलं राहून जाईल. आता आपण एक स्कीम लॉन्च केली शेतकऱ्यांसाठी, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे का शेड्यूल थोडं कॉस्टिंग होतंय. ठीक आहे, कॉस्टिंग होते, पण माल बी जास्त निघतोय, चांगला निघतोय. पण तरी कंपनी त्याचा शेतकऱ्यांसाठी विचारपूर्वक गोष्टी करावं म्हणून त्यांनी कंपनीने शेतकऱ्यांसाठी 1,00,000चा माल जर खरेदी केला तर त्याला 12% डिस्काउंट कंपनी शेतकऱ्यांसाठी देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कॉस्टिंग जी होती, शेतकऱ्याचं बरंचसं म्हणणं होतं की आमची कॉस्टिंग वाढते, तर ती कॉस्टिंग कमी करायचा निश्चित कंपनीने प्रयत्न केला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होणार. आपण ह्या स्कीमचा लाभ पण घ्या. आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने प्लॉट आहे. जवळजवळ मला वाटतं आज हा 5 महिने कंप्लीट झालेला प्लॉट आहे. प्रत्यक्ष कोणाला बघायचं असेल तर प्रत्यक्ष बघण्यासाठी पण या प्लॉटवर येऊ शकता तुम्ही. मालाची क्वालिटी आज पण 1 नंबर आहे. एकही फळ कुठं थ्रिप्सचं दिसत नाही. एकवेळेस आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल, कशा पद्धतीने त्यांनी वापरलं पाहिजे, काय फायदा आहे त्यांचा? नक्कीच वापरलं पाहिजे. आज शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाचं मार्किंग कॉस्टिंग जरी लोक म्हणतात मार्केट नाही, पण शेवटी माल जर क्वालिटी असला आणि ॲव्हरेज चांगलं निघलं तर नक्कीच 2 रुपये गाठवतात. पण तुम्ही जर मार्केट म्हणून तर चांगलं माल जर नाही का मला क्वालिटी नाही केला तर तुमचा नक्कीच लॉस होणार आहे. शेतकरी मित्रांनो, नक्कीच वापरा. चांगले उत्पन्न चांगलं निघतंय, माल बी क्वालिटी निघतोय. जिथं ज्याचा माल क्वालिटी तिथे त्याला 2 रुपये नक्कीच गाठतात. धन्यवाद, आपण चांगली माहिती दिल्याबद्दल.